उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याचं कळतंय। चंद्रकांत फुंदे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। चंद्रकांत, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याचं कळतंय। सगळ्यात महत्त्वाचं, अजितदादा या विमानामध्ये होते का? काय नेमकी अपघाताविषयी आणखी डिटेल्स? विमानात होते अशी माहिती मिळालेली आपल्याला कन्फर्म सूत्राकडनं। ते मुंबईवरून बारामतीला निघाले होते। आपल्याला माहिती झेडपीचा सध्या प्रचार सुरू आहे। त्या प्रचार सभेसाठी दादा थेट मुंबईवरून बारामतीत येत होते आणि बारामती विमानतळावर हा अपघात झालेला आहे त्यांच्या विमानाला। आणखी डिटेल्स अधिकारी सगळे देत आहेत, पण दादा त्या विमानात होते अशी माहिती मिळते। तर पुढे नेमकं काय झालं, कसं, ते सगळे अधिकृत माहिती ऑफिशियली येईलच, पण ही माहिती मिळते की त्यांच्या विमानाला अपघात झालेला आहे। ठीक। चंद्रकांत, अजित पवारांच्या आजपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार होती। बारामती तालुक्यामध्ये दादांच्या सभा होत्या, 4 प्रचार सभा होत्या असं कळतं आहे आणि प्रचाराच्या रणधुमाळीच्या आधीच हा मोठा अपघात झालाय। होय, खरं तर दादांनी गेल्या आठवड्यातच कनेरीमधनं त्यांचं जे कनेरीचं मारुती राया आहे तिथूनच त्यांनी बारामतीच्या प्रचाराची नारळ फोडला होता। म्हणजे ऑलरेडी प्रचार सुरू झाला होता, पण आता कुठं तो शिकेला, कारण कालच माघारीचे अर्ज झाले आणि सगळं आता चित्र स्पष्ट झालं होतं। पुणे जिल्ह्यातले सगळं बारामती असेल, इंदापूर असेल,